तर फायनली आपला गणपती बाप्पाचा स्टेज टाकणं झाला। तर नमस्कार मंडळी, मी आहे छत्रपती संभाजीनगरचा सार्थक। तर गल्लीतले जे सर्व माझ्या मित्रांनी आणि मी जे असं ठरवलं की यावर्षी जे आपण आपल्या गल्लीमध्ये गणपती बाप्पा बसू। मग काय यांनी तर सामान आणलेलं होतं स्टेजचं सर्व, आम्हाला फक्त जे आता स्टेज उभा करायचं होतं। तर आम्हाला कोणालाच या कामामध्ये जास्त एक्सपिरियन्स नव्हता, पण आम्ही जे ठरवलं का आपणच जे स्टेज लावू म्हणून। आणि आम्हाला तिथे स्टेज लावायचं होतं ना, तिथे जे अशा गाड्या उभ्या होत्या, तर या गाड्या जे आपण म्हणलं पहिले काढून घेऊ। आणि तेवढ्यातच जे आपल्या गल्लीतले कार्यकर्ते म्हणजे बारको काका आले। मग काय बारको काकाला पण जे ब्लॉक मध्ये ऍड केलं। मग मी जे असा विचार केला की आपण जे पहिले घरी जाऊन जे कपडे चेंज करून, मी कपडे चेंज करून आलो, कारण की आज आपल्याला खूप खतरनाक काम होतं मंडळाचं। मग काय आपण जे मंडपाच्या सामानाची पूजा पण करून घेतली आणि मग जे केली कामाला सुरुवात। मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबतच होते आणि काही जणांना जे काम होतं त्यामुळे ते येऊ नाही शकले। आपली स्टेजची जे बाजूची फ्रेम तर रेडी झाली आणि मग जे आम्ही पत्र पण टाकून घेतले वर। आणि त्यामध्ये जे अचानकच पाऊस चालू झाला। पावसामुळे जे आपल्या मंडळाचे काही कार्यकर्ते जे वल्ले पण झालते, खूप रात्र झालती, तरी पण जे आमचं काम चालूच होतं। आम्ही जे काम पूर्ण ओके मध्ये गेलं एकदम। आता जे आपल्याला थोडंसं डेकोरेशनचं सामान बनवायचं होतं। दिवसभर खूप काम केल्यामुळे आणि दमल्यामुळे जे कार्यकर्त्यांना झोप पण येत होती। तर पूर्ण काम झाल्यावरती जे निघाले सर्व त्याच्या घराकडे। आता जे आपण पुढच्या ब्लॉक मध्ये डेकोरेशन करू। धन्यवाद।